राम राम भावांनो. आज मला जायचं आहे गाडीवर. गाडी ना रात्री वापीवरून भरून आली. गाडीवर ओम गेला होता आणि त्याने तिकडून गाडी ना बल्लारी भरून आणली. बल्लारी म्हणजे आलं कर्नाटकमध्ये, हे लोकेशन आहे. मग काय, पहिले म्हटलं गाडीत देवपूजा करून घेऊ. देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मी निघालो आणि आलो डायरेक्ट तारवाला नगरच्या सिग्नलला. तारवाला नगरच्या सिग्नलवरून लेफ्ट टर्न घेतला. हे पाय खड्डे. कशी काय स्मार्ट सिटी होणार आहे तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. असो, तिथून आलो डायरेक्ट नाशिक रोडच्या पुलावर. नाशिक रोडच्या पुलावर आलो तर तिथं पण तीच परिस्थिती. मग काय, तिथून आलो डायरेक्ट शिंदेपळशीच्या टोल नाक्यावर. शिंदेपळशीच्या टोल नाक्यावर आल्यावर तिथून आहे ना मला नांदूर शिंगोटी मार्गी मग जायचं होतं सोलापूरला. नांदूर शिंगोट्यावरून लेफ्ट टर्न घेतल्यावर मला भरायचं होता पाण्याचा जार. मग इथून पाण्याचा जार भरून घेतला. म्हटलं कसं आहे, परत आहे ना रस्त्याने कुठं थांबायला नको. मग काय, आलो डायरेक्ट नगरमध्ये. नगरमध्ये आल्यावर आहे ना मला लागायचं होतं सोलापूर हायवेला. लागलो मग सोलापूर हायवेला. सोलापूर हायवेला लागल्यावर आषाढी एकादशीमुळे आहे ना खूप दिंड्या चालल्या होत्या. मग दिंडीचं दर्शन घेऊन टाकलं. म्हटलं आपल्या नशिबात पंढरपूर कधी आहे हे काही सांगता येत नाही. सोलापूर पंढरपूर हायवेला लागल्यावर दिंडीवाले ना सगळ्या गाड्या थांबवून प्रत्येक गाडीवाल्यांना आहे ना नाश्ता देत होते. मग काय, त्यांनी मला पण नाश्ता दिला. केळी दिली, पोहे दिले. मग मी पण खाऊन घेतले. म्हटलं कसं आहे, चला तेवढीच पोटात थोडीशी भर पडून जाईल. महाराष्ट्र बॉर्डरला येता येता मला संध्याकाळी वाजली 6:30. 6:30 वाजले. म्हटलं चला आपण आहे ना आता थोडं हॉस्पिटलच्या मागं आहे ना 60-70 किलोमीटर थांबून घेऊ. मग काय, आलो डायरेक्ट या हॉटेलला. या हॉटेलला आल्यावर इथं गाडी लावली. म्हटलं चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊ. आपण घरून डबा आणला होता. मग मस्त ठेचा पोळी खाल्ली आणि एक आहे ना मसाला राईस घेतला. जेवण बिवण केलं पोटभर. जेवण करून हॉटेलच्या बाहेर आल्यावर मला भेटला सचिन. मला वाटलं भाऊ तू तर पुढे गेला असेल. म्हटलं कसं काय मागं राहिला. तो म्हणे अरे मी माझ्या 2 मित्रांची वाट पाहत होतो. म्हटलं ठीक आहे चालेल. मग काय, त्यांनी पण जेवण वगैरे करून घेतलं आणि तिघांनी गाड्या काढल्या आणि निघाले ते पण त्यांच्या रूटला. पण मी इथंच झोपणार होतो. म्हटलं चला आपल्याला काही घाई नाही, आपण इथंच झोपून घेऊ. मग त्यांच्या तिघांच्या गाड्या काढून दिल्या आणि मी घेतलं गाडीत झोपून. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.